दोन संघ आहेत ओमकार नावाचे. पैकी बघूया कुठला संघ शेवटपर्यंत टिकतोय 5 संघांपैकी. तर पहिला चेंडू टाकणारी सज्ज विघ्नेश, समोर जाईल तो नितीन. याच नितीनने पहिल्या सामन्यामध्ये लगातार 3 चौकार पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली होती. हॅट्रिक साधली होती, 33 धावांची केली आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो हाच नितीन. नव्याने दाखल झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नितीन, ज्याने 33 धावांची नाबाद खेळली होती. पहिल्या चेंडूपासून चौकाराने सुरुवात केली, 3 लगातार चौकार. विघ्नेश राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र खोळ टप्प्याचा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जाईल सीमा पार आणि हा येतो पहिला वहिला चौकार.
गेलाच नाही असं समजूया. तिथे स्पष्ट आपल्याला क्षणचित्रामध्ये न दिसल्या कारणाने आपल्याकडे सुवर्ण मध्य काढण्यासाठी एक निर्णय घेण्यात आला, जेणेकरून स्पर्धा पुढे चालावी. आणि पंचांनी काय निर्णय सांगितलाय की हा चेंडू चंदन नाईक, हा चेंडू डेट आहे ना, कुठल्या प्रकारे खेळ झाला नाही. चला, नव्याने चेंडू टाकायचा. हा एक षटकाचा खेळ आपला वाया गेला, तो आता कव्हर करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, कव्हर करा हा वेळ गेलेला वाया. विघ्नेश, दुसरा चेंडू डाव्याच्या बाहेरील चेंडू. इथे मात्र बॅटला स्पर्श केला होता मला तर वाटते, नक्कीच, नाहीतर इथे अवांतर द्यावीची खून आली असती पंचाकडून. मात्र बॅटला स्पर्श झाला. डाव्याच्या खूप बाहेरील चेंडू, छेडछाड केली त्या चेंडूशी फलंदाजाने. एक धाव. पंच, एक मिनिट थांबवा. ते स्टंप आहेत बघा, जरा गाळ्यातून चेंडू वगैरे जाईल, जरा व्यवस्थित करा. त्याच साईडची स्टंप पण व्यवस्थित करा. पुन्हा एकदा विघ्नेश, आता नितीनसाठी इनफॉर्म नितीन. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक होत आहे तिथे. मिडो आपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला आपण तर शॉट थर्डमॅन, त्यानंतर पॉईंट, एक्स्ट्रा कवर, मिडॉप, एक लॉंगॉनला आणि एक काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. एक स्क्वेअर लेगला पावतोय आणि एक मिडॉनला, एक शॉर्ट फाईन लेगला, अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. इथे डाव्याच्या बाई चांगले एष्टी रक्षण पाहायला मिळते, खूप सुंदर असे एष्टी रक्षण. अवांतर एक धाव येते. धावसंख्या 4. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामना, दुसऱ्या फेरीतील सामना. एकंदरीत 5 संघ या स्पर्धेत आतापर्यंत उरलेले आहेत. 5 संघांचा प्रवास संपलेला आहे. त्याच्यापैकी हे 2 संघ, एका बाजूला जय भवानी आणि दुसऱ्या बाजूला ओमकार पद्मानगर. इथे मात्र अतिशय उत्कृष्ट फटका, चेंडू सीमारेषे बाहेर जाईल, चौकार.
या चौकाराने धावसंख्या 14वर जाऊन पोहोचलेली आहे. आक्रमण आता मात्र सुरू केलेले आहे. आक्रमणावर भर दिलेला आहे. आक्रमक पवित्र ऐकलेला आहे नितीन याने. नितीन यांचा या स्पर्धेत फलंदाजीमध्ये नक्कीच कुणीही हात धरू शकत नाही. पहिल्या सामन्यामध्ये 33 धावांची खेळी. इथे मात्र चांगला सूर सापडलेला आहे. आता मात्र चांगला चेंडू. कमबॅक करतोय राहुल. कमबॅक करावा लागेल राहुलला. शेखर शंकर संघाचे कर्णधार आहेत. इथे मात्र आडव्या वाटणी खेळून काढलाय. चांगला झेल पकडलेला आहे. तेथे गोदीमध्ये आलेला क्षेत्ररक्षकाचा झेल. तेथे क्षेत्ररक्षक गणेश. ये कहकर दिल ने मेरे हौसले बढ़ाए हैं, गमों की धूप के आगे खुशी के साये है. धूप आहे, ऊन आहे, मात्र त्या उन्हाचा फरक पडत नाही आमच्या प्रेक्षक वर्गावर. प्रत्येक जण सावलीचा आधार घेतोय आणि या सामन्याचा आनंद घेतोय. आपल्या आवडत्या खेळाचा खेळ बघतोय. इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. टेक्निक जर आपण बघितली त्या फलंदाजाची कुठेतरी कमतरता पाहायला मिळाली. पद्धतशीर त्याचा वापर नव्हता कुठल्याही प्रकारे. हॅलो, शरीराची हालचाल इथे 16 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकात 10. त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा खर्ची घातलेल्या आहेत राहुल याने. आता मात्र ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावाचा आत्मघातकी प्रयत्न. धोकादायक ठरू शकते. नाहीये तिथे धोका. इथे मात्र सुरक्षित 2 धावा पूर्ण. डावखुरे गोलंदाजांचं जर आपण बघितलं तर उजव्या त्या फलंदाजाला त्रासदायक असतात हे डावखुरे गोलंदाज. डावखुरा खेळाडू हाच त्रासदायक असतो. मग क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो की फलंदाजी असो. 2 षटकांची समाप्ती. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 8. एकंदरीत धावा झालेल्या आहेत 18. 9च्या सरासरीने. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना. नितीन बाद होऊन परतलेला आहे इनफॉर्म खेळाडू. राजू याला मात्र त्याची साथ द्यावी लागेल. सलामीवीर राजू. प्रमोद याने याआधी सामन्यामध्ये चांगली पार्टनरशिप केली होती नितीन सोबत. तीच फलंदाजी तशाच रीतीने जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. वारंवार जाऊ नका पाणी घेऊन. षटक संपलं नाही, काही नाही. नवीन गोलंदाज येतोय. शंकर. याआधी हा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. अष्टपैलू कामगिरी केली होती. 20 धावा आणि विकेट 2 आपल्या नावावर केले होते. नितीन बघा या आधीचा सामनावीर मात्र या सामन्यामध्ये अपयशी ठरला. शंकरच्या भाग्यात हा सामना काय लिहून देतोय बघूया.
हर दिन संडे नाही होता असं म्हटलं आहे क्रिकेटमध्ये. प्रत्येक दिवस तुमचा सारखाच नसेल, प्रत्येक सामना सारखा नसेल. एका सामन्यातील हिरो दुसऱ्या सामन्यात झिरो होऊ शकतोय. दुसरे जायचा प्रयत्न आत्मघातकी, आत्मघातकी नक्कीच. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. प्रमोद आल्या पावला माघारी. राजू बाद झालेला. पद्मानगर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम म्हणजे क्षेत्ररक्षण करायचा निर्णय जो घेतला होता, कुठेतरी त्यांचा निर्णय सॉरी जय भवानी संघाने जो निर्णय घेतला होता तो कुठेतरी योग्य ठरलेला दिसतोय. कारण दोन त्यांचे फलंदाज आहेत, ही स्वस्तात बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. भलेही धावफलकावर धावा 18 असतील, मात्र नितीन सारखा फलंदाज माघारी गेलेला आहे. दोन्ही संघ शेवटपर्यंत हार मानायला तयार नाही होणार. इथे आडव्या बॅटने खेळून काढलेला फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे ते सत्ती, जबरदस्त सत्ती. आणि याआधी सुद्धा एका हातामध्ये उत्कृष्ट झेल पकडला होता, मात्र तेव्हा त्याची जागा होती तिथे एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र आता त्यांना लॉंग ऑनला तैनात केलेलं आहे. जिथे जास्त चेंडू जातील त्या जागेवर त्यांना मात्र त्यांचे कर्णधार ठेवत असतात, कारण एक उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक त्यांच्यामध्ये दडलेला आहे. सत्ती शंकर आता इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या जायचा प्रयत्न अगदी सहज. धोके पत्करले येत आहेत, धोके पत्करले जातात बघा. याआधी एक धोका पत्करला, धावचीत झाला होता फलंदाज, मात्र तरीही पुन्हा एकदा धोका पत्करला गेला. धावचीतचं जेव्हा एखादा विकेट जातो ना, तेव्हा संघ खूप मोठ्या अडचणीत असतो. इथे मात्र 2 धावा पडून काढलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 25. तर मित्रांनो, पद्मशैली या समाजाच्या खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. 17 तारखेला तुमच्यासाठी एक भव्य अशी स्पर्धा BCCच्या माध्यमातून खेळवली जाणार आहे. ज्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचा आहे, या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, त्या खेळाडूंनी संपर्क साधायचा आहे. भाग्यनगरमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ते संपर्क साधायचे. त्याच्यासाठी राजू यांच्याशी संपर्क साधायचा आहे. राजू बंडी यांच्याशी संपर्क साधायचा आणि आपण या स्पर्धेत खेळण्यासाठी नक्कीच आनंद घ्यायचा आहे. ज्या खेळाडूंना खेळायचं असेल त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्यायचे आहेत, अन्यथा तुम्ही या स्पर्धेपासून वंचित राहाल. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 27. तिसरं षटक मार्गस्थ शंकर यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 8 धावा खर्ची घातलेल्या आहेत शंकर. इथे बॅटची आउटसाइड यायची आणि फलंदाज मात्र एष्टी रक्षकाकडे झेल देऊन बाद. नऊच्या सरासरीने धावा झालेल्या आहेत त्या 27. षटकामागे 9
18 चेंडू आणि 27 धावांपर्यंत मजल गाठलेली आहे. स्लॉग ओव्हर, शेवटचा ओव्हर, डेट ओव्हर. सीमारेषेवर लहान मुलांनी तैनात राहायचं. स्वयंसेवक जे रिक्षामध्ये बसलेले आहेत ते स्वयंसेवक तुमच्यासाठी थंड येणार आहेत, थंड पेय येणार आहेत. शैलेजी तुम्हा आणि निलेश तुम्हा दादा यांच्याकडून तुम्हाला थंड पेय मिळणार आहेत. लहान मुलांनी सीमारेषेवर राहायचंय. बच्चे बाउंड्री लाईन पर खडे रहे. गोलंदाजी मार्गावर येतोय किरण. 6 चेंडू आहेत, 27 धावा आहेत. 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल आणि 40च्या पुढे जावं लागेल. दुपारचं हे सत्र इथे षटकार अगदी सहज जात असतात. 17 तारखेला BCC जी टुर्नामेंट होणार आहे त्या टुर्नामेंटमध्ये प्रत्येकाने सहभाग घ्यायचा आहे. प्रत्येक संघाने, प्रत्येक खेळाडूने इच्छा दाखवायची आहे खेळायची. ते मात्र आडव्या बॅटने खेळून काढलेलं आहे. दुसरी धाव सहज. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय तेज तर्रार. राजू आणि प्रमोद, 1 डाऊनसाठी आलेला प्रमोद 6 धावांवर खेळतोय. तर राजूला खाते उघड करायचे. हवेचा ओघ आहे. जर चेंडू तुम्ही बॅटवर मधोमध घ्याल तर नक्कीच तुम्हाला सीमारेषे बाहेर जायला थोडासा त्रास लागणार नाही. इथे मात्र अप्रतिम चेंडू, हवेत स्विंग होणारा हा चेंडू, रिव्हर्स स्विंग. BCC टुर्नामेंटमध्ये संघ यायला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या संघाने नोंद केलेली आहे श्री साई स्पोर्ट. बघा, कोंबडपाडा संघाने लगेच नोंद केलेली आहे. असं तुम्ही उत्साह दाखवा, पटापट नाव घ्या. ठराविक संघांना संधी आहे, मोजक्या संघांना संधी आहे. संधीचा फायदा घ्या. इथे बघा स्लॉग ओव्हर मध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र षटक टाकणं खूप जिकरीचं काम असते, जिद्दीचं काम असते. इथे कुणालाही षटक टाकणं जमत नाही. एक हिंमत लागते आणि ती हिंमत दाखवलेली आहे किरणने, किरण सारख्या गोलंदाजाने. आतापर्यंत 3 चेंडू अगदी योग्य रीतीने हाताळलेले आहेत. फुलटा चेंडू, मी आधी सांगितलंय की हवा तुमचं काम करणार आहे, हवा साथ देणार आहे तुम्हाला. सीमारेषे बाहेर षटकार. कारण पूर्णपणे आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला. या षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या आता मात्र 35 वर पोहोचते, 35. मी आधीच सांगितलं की 40च्या पुढे जावं लागेल. किरण 2 चेंडू टाकण्याची जबाबदारी खूप मोठी असेल, मात्र फलंदाजाला ही जबाबदारीने फटकेबाजी करावी लागेल. धावेला आकार द्यावा लागेल. धावसंख्येला उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू. संजय पाटील आमच्याकडे वळत आहेत. उत्कृष्ट 40 प्लसचे खेळाडू आहेत संजय पाटील. त्यांच्याकडे अनुभवाचा भरणा आहे. कारिवली गावामध्ये भले भले खेळाडू झाले, रेग्युलरचे क्रिकेट, 40 प्लसचे क्रिकेटर. मात्र संजय पाटील यांच्यासारखा रिव्हर्स स्वीपचा फटका मारणारा कारिवली गावामध्ये एकमेव खेळाडू म्हणजे संजय पाटील. आणि ते पंच म्हणून आपल्याला सध्या मदत करतायत. बघूया काय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडूला स्पर्श केलाय स्टंपला चेंडूने, मात्र दुसऱ्या प्रयत्नापर्यंत आला होता का फलंदाज. थर्ड अंपायर नसेल, नको थर्ड अंपायर कुठल्या प्रकारे इथे सुविधा नाहीये. पंचांचा जो निर्णय असेल तोच आपल्याला ग्राह्य धरावा लागेल. धावसंख्या या दुहेरी धावांनी पोचलंय ती
38 38 इनिंगचा शेवटचा चेंडू. बघूया शेवट गोड कोण करतोय, गोलंदाज की फलंदाज. गोलंदाजाच्या माध्यमातून गोड होते शेवट की फलंदाजाच्या माध्यमातून की क्षेत्ररक्षकाच्या. हा चेंडू निर्णायक असेल दोन्ही संघासाठी. आता मात्र 10च्या सरासरीने नाही, 10ची सरासरी मला वाटते होते का, मात्र 10ची सरासरी गाठलेले, मात्र काढावी लागेल तुम्हाला 10.25ची. लगेच क्षेत्ररक्षक लावून घ्या. 41 धावांचं आव्हान असेल, 10.25ची सरासरी. तो जीत के लिए 24 गेंद 41 रनों की जरूरत. ओमकार पद्मानगर संघ
तेच सांगितलंय की हर दिन संडे नाही होता, प्रत्येक सामना तुमचा सारखा नसेल. पहिल्या सामन्यातील हिरो या सामन्यात झिरो ठरू शकते आणि दोन्ही हिरो झिरो ठरले. मग नितीन असो की शंकर असो, दोघांनाही या सामन्यामध्ये काही योगदान देता आलं नाही. जो मोठ्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करतोय तो खरा खेळाडू असतो मित्रांनो. दबाव झेलून दबावाच्या स्थितीत जो संघर्ष करतोय त्याला खरा कसलेला मुरलेला खेळाडू म्हणावा लागेल. मात्र नितीन याने सपशेल निराश केलं फलंदाजीमध्ये, शंकर याने या संघाला निराश केलं. निर्धाव चेंडू 41 धावांपर्यंत पोचायचं आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजाने जबरदस्त सुरुवात केलेली आहे. चिन्ना काय गोलंदाजी म्हणावी लागेल. राहुल, शंकर आणि गणेश सारख्या फलंदाजांना त्यांनी बांधून ठेवलेलं आहे. कुलदीप यादवच्या गोलंदाजीची आठवण करून देताना डावखुरा हा गोलंदाज मध्यम गती गोलंदाज आहे, तेज गती नाही आहे की स्पिन सुद्धा नाही. थोडासा चेंडूवर त्यांचा ताबा आहे आणि त्या अनुषंगाने आउट स्विंग थोडीशी करतायत. स्पिनरही म्हणता येणार नाही की तेज गतीचा गोलंदाजही म्हणता येणार आहे, मध्यम गतीचा हा गोलंदाज चिन्ना. आता डावखुऱ्या फलंदाजासाठी बघूया कशा रीतीने चेंडू हाताळतोय. इथे मात्र मोठा फटका, हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक खाली आणि हा झेल. पुन्हा एकदा स्वागत असेल सन्माननीय निलमजी कचेर नाईक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सकाळी त्यांच्या ज्येष्ठ बंधूंनी इथे हजेरी लावली होती. आता या संध्याकाळच्या सत्रात सन्माननीय निलम नाईक यांनी हजेरी लावलेली, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता मात्र 2 हादरे, त्यानंतर संघ अडचणीत. 41 धावांपर्यंत पोहोचायचा आहे, संयमाने खेळ करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये संघ मोठ्या अडचणीत. हो हो, पडल्यानंतर चेंडू कसा बघा बाहेर निघतोय. पहिल्या षटकात 7 चेंडूंची समाप्ती आणि धावसंख्या धावपळकर आहे फक्त आणि फक्त 3. 18 चेंडू 38 धावांची गरज. फक्त 3 धावा दिल्या. आत्ता तुम्हाला प्रत्येक षटकामागे 13 जेमतेम 13 धावा घ्याव्याच लागतील. याआधी तुमचा संघ जेव्हा उतरला होता मैदानात तेव्हा प्रत्येक षटकामागे 10-25 ची सरासरी होती. आत्ता तुम्हाला 13 पेक्षा जास्त धावा घेणं गरजेचं आहे. जेमतेम 13 तरी घेणं गरजेचं आहे. इथे फटका फसलेले आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या षटकात जरी धावा कमी आल्या तरी फलंदाजांनी त्यांची हिंमत हरता कामा नये, प्रयत्न चालू ठेवायचे आहेत. कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न सोडत नाही, जोपर्यंत प्रयत्न करत राहता तोपर्यंत तुम्ही कुठल्याही क्षणी विजयाला गवसणी घालू शकता. क्षेत्ररक्षक आहे ते चांगले प्रयत्न केला होता, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वेगाने जातो सीमारेषे बाहेर, चौकार.
या चौकाराने मात्र आता कुठेतरी अशा जिवंत केल्या असतील. जेव्हा अशा प्रकारचे फटके येतात मधोमध तेव्हा मात्र फलंदाजांना एक नवीन उमेद तयार होत असते मनात. नव्या उमेदीने इथे बघा प्रयत्न केलेला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता मात्र डीपला जोपर्यंत येतोय तोपर्यंत दुसरी धाव सुरक्षित. त्याच्यामध्ये दम नाही ना, दम नाही ना. धावसंख्या 11. अजून 30 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्विच हिट. आता मात्र क्षेत्ररक्षक नाही, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. तर नक्कीच फलंदाज गणेश नक्का एक आयोजकी आहेत. याआधी स्पर्धा झाली होती त्याचं पूर्णपणे आयोजन गणेश नक्का यांनी केलं होतं JPL ट्रॉफीचं. आणि आयोजन नियोजन काय असतं हे गणेश नक्का यांनी दाखवून दिलेलं होतं. इथे मात्र फलंदाज आहेत. सामना आपल्या बाजूने झुकवायला लागेल. धावसंख्या झालेली ती 16. अजूनही 25 ची आवश्यकता आहे. प्रश्न तर 2 षटक समाप्त झालेले आहेत. 17 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 24. 12 चेंडू शेष. या षटकामध्ये एकंदरीत धावा आलेल्या आहेत त्या 14. पहिल्या षटकात 3, या षटकात 14. एकंदरीत 17 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र 24 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 2 धाव्या कराव्याच लागतील. प्रत्येक चेंडू मागे 2. समीकरण सोपं नाही, समीकरण कठीणही नाही. कारण या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर एक आशा जिवंत झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये संघ पिछाडीवर पडलेला होता. या गजाजी आपल्याशी जोडले जात आहेत समालोचक म्हणून. नाणेफेक साठी तयार राहायचं आहे. यानंतर इनिंग संपल्यानंतर ओमकार कोंबरपाडा आणि प्रतिस्पर्धी असेल BCC. घाई करा, घाई करा. 12 चेंडू 24. प्रत्येक चेंडू मागे 2. कठीण नाहीये आणि सोपंही नाहीये. दोन्ही संघाच्या दृष्टीने सेम समान संधी आहे. 50-50. वेदांत आ रहे अभी. गोलंदाजी मार्गावर येते राजू. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेग, शॉर्ट फाईन लेग कडे. 2 धावा पूर्ण. बघा ज्या 2 धावा आवश्यक होत्या एका चेंडूवर त्या 2 धावा आलेल्या आहेत. मध्येच जर एक मोठा फटका येतोय तर थोडंसं मार्ग
सोपं होणार आहे. नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे दोन्ही संघ. पुन्हा एकदा राजू. आता मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला. अतिशय उत्कृष्ट जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाला. 100% एफर्ट. सर्वांनी टाळ्या वाजवल्या त्याच्यासाठी. मात्र यशस्वी झाला नाही. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे तिरमळ. जबरदस्त खरोखरच अप्रतिम असा एफर्ट पाहायला मिळाला तेथे. क्षणचित्रामध्ये पाहू शकता आपण किती उंच हवेत चेंडू गेला होता. त्यानंतर बराचसा वेळ होता त्या क्षेत्ररक्षकाकडे तिरमळकडे आणि सूर मारला होता. जणू काही बजरंग बली झेपावले होते त्या चेंडूवर आणि तिथे मात्र जरी अपयशी झाले तरी सर्वांची दाद मिळाली. राजू बॅटची कडा आणि यष्टीरक्षक अगदी सॉफ्ट डिस्मिसल. पूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रत्येक खेळाडूंना इथे मात्र बघा चेअरअप्स केले जाते. उत्साह त्यांचा वाढवला जातोय मात्र कामगिरी तशी होत नाहीये. राहुल गेले होते फिनिश करण्यासाठी सामना मात्र पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अपयशी झाले. ना पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, ना हरूंगा हौसला उम्र भर, ये मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है. तर स्वतःशी वादा करायला गेलाय राजू आणि हॅट्रिक वर असेल राजू. राजू टू राजू. बघूया हॅट्रिक रोखायची आहे आणि संघाला धावाही जमून द्यायचे आहेत. मात्र राजू हॅट्रिक घेतोय का. अजूनही आम्हाला तो हॅट्रिक वीर सापडला नाही गोलंदाजामध्ये. सकाळपासून चौकार षटकारांचे हॅट्रिक वीर सापडले. गोलंदाजामध्ये सापडतोय का आणि राजू पहिला हॅट्रिक वीर होतोय का. नाव दोन क्षेत्ररक्षकांना तिथे संधी होती झेल घेण्याची. मात्र बघा याआधी सुद्धा हॅट्रिकची संधी एका गोलंदाजाला आली होती. झेलचीच्या स्वरूपात हॅट्रिक त्याची हुकली होती. इथे सुद्धा हॅट्रिक झेलचीच्या स्वरूपात हुकलेली आहे. 16 धावांची आवश्यकता अजूनही. आता मात्र बॅटच्या पट्ट्यात येतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. पत्रा बजाव 6.
बदललेलं आहे. सर्व काही होतं नव्हतं ते मात्र इथे चेंज झालेले आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. काय सामना जवळ आला आहे बघा. याआधी असं वाटलं होतं की खूप पिछाडीवर पडतोय. काय म्हणाल गजाजी या अवस्थेत बघताना काय म्हणाल? एकदम रंगतदार गेम होतोय. दोन्ही संघाच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे सध्या 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. तर काय म्हणाल कुठला संघ सध्याच्या स्थितीमध्ये आघाडीवर आहे? दोनों टीम उनके लिए बेहतरीन है और दोनों टीम में क्षमता भी है जीतने का. देखो क्या होता है योगेश जी. तर पहिलं आणि वैयक्तिक शेवटचं डेट ओव्हर अंतिम ओव्हर महत्वाचं ओव्हर निर्णायक षटक घेऊन येत आहे गोलंदाज प्रमोद. 10 धावांचं संरक्षण करायचं आहे. सामोरा असेल तो फलंदाज गणेश नक्का ज्याने मोठ्या स्पर्धेचं याआधी आयोजन केलं होतं वन मॅन. इथे मात्र खेळाडू म्हणून त्यांना भूमिका बजावायची आहेत. दयामाया नाही फक्त जीत जीत आणि जीत. ड्राईव्ह क्षेत्ररक्षक नाही पोचेल का तो क्षेत्ररक्षक ज्याने ट्राय केले होते नाही. जीवाच्या आकांताने धावला होता खेळाडू मात्र नाही. खरंच तिरमले. क्षेत्ररक्षण आहे जीवाच्या आकांताने प्रयत्न केला होते मात्र आवाकाच्या बाहेर होतं. कुठल्याही प्रकारे तिथे पोहोचता येणार नव्हतं. 5 चेंडू 6 धावांची गरज. काय सामना रंगलाय. हो यॉर्कर पाटील खोलवर टप्प्याचा चेंडू. अरे 4 चेंडू 4. 12वे खेळाडू मात्र हायपर झालेले आहेत. कधीपासून चिंतेमध्ये होते आता मात्र त्यांना आनंद झालेला आहे. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. नक्कीच एक वेळ अशी होती की स्वतः संघाचे कर्णधार होते मात्र इथे थोडेसे त्यांना दुखापत असल्या कारणाने सांगितलं की तरुण खेळाडूंना त्यांनी संधी दिली. इथे आता पुन्हा समीकरण बदललं आहे. 3 चेंडू 4. काय सामना कलाटणी घेतोय पलटवार करतोय. एक तुम्हारे एक हमारी. 3 चेंडू 4 धावांची गरज. प्रमोद चांगली गोलंदाजी प्रमोद कडून. गणेश सामोरा जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू बघूया पोचतोय का. जोपर्यंत चिन्ह पोचेल तोपर्यंत चिंता वाढलेली आहे. 2 चेंडू 2. आमच्या सोबत आहेत गजाजी त्यांच्या गोलंदाजीवर अशीच परिस्थिती होती. 2 चेंडू आणि 2. तेव्हा काय गोलंदाजाच्या मनात काय हृदयात धडधड असेल ते त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला माहीत. दोन चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी विकेट मिळवला होता आणि 1 चेंडू 1 धाव. तो चेंडू सुद्धा चांगला हाताळला होता मात्र यष्टीरक्षक पोहोचू शकला नाही. इथे बघूया मोठा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल. नितीन आहे तिथे आणि शेल सोडतोय नितीन. जेल सोडले कॅच सोडले मॅच सोडले आणि संघ विजय होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. विजय संघ जय भवानी. तर या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू अर्थातच संकटमोचक बिग फिनिशर गणेश
या. सन्माननीय विकीजी घरात आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते गणेश यांनी जबरदस्त खेळ केली. 1 डाऊनच्या पोझिशनवर येताना फिनिश करून दिला सामना. वेल प्लेड गणेश. पुढच्या सामन्यात अशी तुमच्याकडून कामगिरी व्हावी. सन्माननीय श्री अभिषेकजी भोईर इथेच आताच त्यांचं आगमन झालंय. त्यानंतर विकीजी घरत आपणही चला. त्यानंतर शैलेशजी आपणही चला. तिथे नाणेफेक करतील. टॉस बॉक्स खाली करा कृपया. आपण खाली करा. चला तिथून बाजूला व्हायचंय. आमच्या कॅमेरामॅनला थोडासा व्यत्यय येतो. कृपया आपण टॉस बॉक्स खाली करा. योगेश भाऊ या ना या. मी काय घेऊ? बीसीसी आणि ओमकार कोंबरपाडा यांच्यामध्ये नाणेफेक होत आहे. कोण बोलताय? बॅटिंग बीसीसी बॅटिंग घेणार आहे आणि ओमकार फिल्डिंग. ओके थँक्यू. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मुख्य खेळपट्टीवर सराव करू नका. सही. काय नाव ते?